श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. 11 जून रोजी परम एकादशीला ही एक गुप्त गोष्ट शांतपणे खातो. छप्पर फाडून पैशांचा पाऊस पडेल. या दिवशी उपवास करायचा की नाही, परंतु ही गुप्त गोष्ट कोणालाही न सांगता शांतपणे खाल्ले पाहिजे. केवळ जेवल्यानेच तुमच्या जीवनात चालू असलेल्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळेल आणि श्रीहरी विष्णूंच्या कृपेने तुमच्या घरात इतकी संपत्ती येईल की तुम्ही ती हाताळू शकणार नाही. येणारे 7 याजकही बसून जेवून घेतील. पितृदोष, राहुदोष, कालसर्पदोष सर्व निघून जातील. होय, 11 जून रोजी येणारी परम एकादशी खूप खास आणि फलदायी मानली जाते. कारण या दिवशी उपवास आणि पूजेबरोबरच ही एक गुप्त गोष्ट खाल्ल्यानेच जीवनात चालू असलेल्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते. परम एकादशीचे महत्त्व सांगताना परम एकादशीचा उपवास खूप खास मानला जातो. जर एखाद्याने ते विश्वासाने केले तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्यांना मुले, वैवाहिक सुख आणि संपत्ती हवी आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेषतः फायदेशीर आहे. या उपवासाने व्यक्ती आपल्या जीवनातील पापांपासून मुक्त होऊ शकते. त्याचप्रमाणे परम एकादशीच्या दिवशी ही गोष्ट खाल्ल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसे हा उपवास अखंडित ठेवला जातो. पण जर तुम्ही 11 जूनच्या परम एकादशीच्या रात्री एखादी खास गोष्ट खाल्ली तर तुमच्या घरातील संपत्ती इतकी वाढेल की ती कधीही संपणार नाही. हा उपाय अतिशय सोपा आणि चमत्कारिक आहे, जो तुमच्या आयुष्यात एकदाच लागू करणे आवश्यक आहे. येणाऱ्या 11 जूनच्या परम एकादशीच्या दिवशी ज्या भक्तांच्या घरात खंदक आहे, या 3 गोष्टी त्याच्या घरात वर्षभर घडतात. संपत्तीचा पाऊस. होय, भक्त यापुराची ही परम एकादशी अनेक वर्षांनंतर एक दुर्मिळ योगायोगात येणार आहे. कारण ती अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासमध्ये येणारी सर्वात फलदायी एकादशी आहे. म्हणून अशा परिस्थितीत हिंदू धर्माच्या लोकांसाठी या परम एकादशीचे महत्त्व आणखीन वाढते. आणि 11 जूनच्या दिवशी परम एकादशी जरी तुम्हाला पूजा वाचण्याची आणि ध्यान करण्याची गरज नसली तरीही तुम्ही ही गुप्त गोष्ट खाणे आवश्यक आहे. त्याचवेळी आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे देखील सांगणार आहोत की ही काहीही झाले तरी 11 जून रोजी परम एकादशीला असे अन्न घरी शिजवायला विसरू नका आणि खाऊ नका. तसेच भक्तांना या व्हिडिओमध्ये 11 जूनच्या परम एकादशीला काय खायचे हे माहीत आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनात भगवान विष्णूंची कृपा मिळू शकेल. त्याचवेळी या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की 11 जून रोजी परम एकादशीला ही 7 कामे विसरू नका, अन्यथा गरीब होण्यास जास्त वेळ लागणार नाही. परम एकादशीला भक्तांनी या 7 गोष्टी कधीही करू नये. बहाणे. परम एकादशीच्या दिवशी ही 7 कामे करणारी कोणतीही आई तिचे आयुष्य उद्ध्वस्त करते. त्याच्या घरात आणि ज्या घरात ही 7 कामे होतात तिथे दंगल उसळते. आई लक्ष्मी अशा घराला कायमचे सोडून जाते. भक्तांबरोबरच आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की जर तुम्ही 11 जूनच्या परम एकादशीच्या दिवशी या वस्तू दान केल्या तर तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. तुमच्या घरी नेहमीच पैसे येतील. मग संपूर्ण व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला आहे आणि मग ते म्हणतात की त्यांना समजत नाही. सत्य हे आहे की अपूर्ण माहिती जीवन किंवा नशीब बदलत नाही. जर तुम्हाला खरोखर काहीतरी शिकायचे असेल जर तुम्हाला पुढे जायचे असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. भक्तांचे जे काही होईल, पण 11 जूनच्या परम एकादशीच्या दिवशी एक छोटी गोष्ट खाणे आवश्यक आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही खाल्ले तर विधवा देखील तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकत नाही. होय, यावेळी 99 वर्षानंतर परम एकादशी अशा शुभ काळात येणार आहे जी हिंदू धर्मात सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी केलेले कोणतेही उपाय कधीही अयशस्वी होत नाहीत. तो वाया जात नाही. नेहमी एक फायदा आहे. आता आपण तुम्हाला परम एकादशीबद्दल थोडी माहिती देऊया. यावेळी 2026 मध्ये
परम एकादशीला घेऊन लोकांच्या मनात एक खूप संभ्रम आहे की हा उपवास 10 जून रोजी केला जाईल की 11 जून रोजी. पूजा कशी करावी, शुभ वेळ काय असेल, या दिवशी काय खायचे आणि काय खाऊ नये. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ. तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पाहायचा आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही या व्हिडिओमध्ये देऊ आणि या दिवशी तुम्ही कोणती गोष्ट खायची हे देखील सांगणार आहोत. जर तुम्ही हे खाल्ले तर विधवा देखील तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही. तसेच परम एकादशीच्या दिवशी भक्तांनी गाईला एक गोष्ट खायला दिली पाहिजे. जर तुम्ही 11 जूनच्या परम एकादशीच्या दिवशी गाईला ही एक गोष्ट खायला लावली तर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात संपत्ती आणण्याचे सर्व मार्ग खुले होतील. ज्यामुळे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा. अर्धमनस्क दिसू नका. प्रथम आपण तुम्हाला सांगूया की परम एकादशीची योग्य तारीख कोणती आहे. मग आम्ही तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहोत आणि 11 जूनच्या परम एकादशीच्या दिवशी आपण कोणती गोष्ट खायची हे देखील सांगणार आहोत. आणि भक्तांसोबत आम्ही तुम्हाला सांगेन की या दिवशी एक गोष्टही खाण्यास विसरू नये. जर तुम्ही ही गोष्ट विसरल्यानंतरही खाल्ले तर तुमच्या घरात एखादी अप्रिय घटना घडू शकते. त्यामुळे असे आपत्तीचे काम करायला विसरू नका आणि आपत्ती येण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलाच पाहिजे. अतिशय रोचक आणि माहितीपूर्ण लेख आहे. तर चला परम एकादशीच्या अचूक तारखेबद्दल जाणून घेऊया. पण त्यापूर्वी भक्त तुम्हाला हात जोडून विनंती करतात की जर तुम्हाला या वाहिनीवर यायचे असेल तर, पण जर या दिवशी देवाला खीर अर्पण केली गेली तर तुम्ही देवाला साबुदाण्याची खीर किंवा मखानाची खीर अर्पण केली पाहिजे. ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही दिवसभर भात किंवा लसणीचा कांदा खाऊ शकता, पण परम एकादशीला कोणीही लसूण आणि कांदा खाऊ नये. मुले अनेकदा ही चूक करतात. बऱ्याचदा बाजारातील डबाबंद अन्न खा किंवा लसूण आणि कांदे असलेले चिप्स, कुरकुरीत इत्यादी खा. म्हणून कमीत कमी एकादशीच्या दिवशी या गोष्टींपासून दूर राहा. कारण भक्तांना स्वतःला वाटते की तुम्ही तुमच्या घरात विशेषतः परम एकादशी किंवा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला राहू केतूला आमंत्रित कराल. म्हणून जाणून बुजून तुमचे घर उद्ध्वस्त करू नका. शास्त्रानुसार भगवान श्रीहरी विष्णू यांचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी घरात पिवळे चीज बनवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ उभा असलेला पकोडा, पिवळा हलवा, पिवळी खीर इत्यादी केलेच पाहिजे. या दिवशी पिवळा रंग सोनेरी मानला जातो आणि सोने चांदीच्या बरोबरीचे मानले जाते. पिवळा रंग भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. तो स्वतः पिवळे कपडे घालतो, ज्याला आपण पितांबरी म्हणतो. त्यामुळे या दिवशी पिवळे कपडे घाला. श्रीहरी विष्णूजी यांना सुंदर नवीन पिवळे कपडे घाला. यामुळे तुम्हाला भगवान श्री विष्णूंचे विशेष आशीर्वाद मिळतील. 11 जूनच्या परम एकादशीच्या दिवशी आपण कोणाकडूनही कर्ज घेऊ नये असे भक्तांचे मत आहे. जर आपण परम एकादशीच्या दिवशी कोणाकडून कर्ज घेतले तर आपल्याला वर्षभर कर्जाच्या ओझ्याखाली जगावे लागेल. म्हणूनच तुम्ही कर्जमुक्त होऊन 11 जूनच्या परम एकादशीचा सण साजरा केला पाहिजे. त्याचवेळी धर्मग्रंथांमध्ये असे नमूद केले आहे की आई लक्ष्मी खऱ्या अंतःकरणाने आई राणीला हाक मारणाऱ्याच्या घरात राहते. केवळ एक मिष्टान्न देऊनही लक्ष्मी मातेला आनंद होतो. गरज आहे ती फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची. भगवान असेही म्हणतात की धार्मिक तीर्थयात्रा, धार्मिक पूजा विधी आणि कोणताही सण कर्ज घेऊन साजरा करू नये. त्यामुळे जीवनात समस्या निर्माण होतात. त्यामुळे तुमची जी काही इच्छा असेल, मग ती संपत्तीशी संबंधित असो, आरोग्याशी संबंधित असो किंवा मुलांशी संबंधित असो, तुमची प्रत्येक इच्छा भगवान श्री हरी विष्णू पूर्ण करतील. तुम्ही फक्त त्यांच्यासाठी प्रामाणिक अंतःकरणाने प्रार्थना केली पाहिजे. 11 जूनच्या परम एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणत्या चुका कधीही करू नये हे आता आम्हाला कळू द्या. 11 जूनच्या परम एकादशीच्या दिवशी भक्तांनी या 5 चुका कधीही करू नये. आपण हे जाणून घेऊया की परम एकादशीच्या दिवशी भक्तांनी मांस
आणि दारूचे सेवन करू नये. आणि या दिवशी पती पत्नीने एकमेकांपासून अंतर ठेवले पाहिजे. कांदे आणि लसूण खाऊ नका. महिलांनी केस धुवू नये. आदल्या दिवशी तुमचे केस धुवा. परम एकादशीला तुळशीची रोपे, झाडू, सुहाग साहित्य किंवा मीठ अशी कोणतीही वनस्पती इतर कोणत्याही व्यक्तीला कधीही देऊ नये. यामुळे देवी लक्ष्मीला राग येतो. या दिवशी वृद्धांच्या पायांना स्पर्श केला पाहिजे. देवी लक्ष्मी हे देवाचे स्त्री रूप आहे. या दिवशी महिलांचा छळ होता कामा नये, कारण स्त्रीला स्वतः लक्ष्मीचे रूप मानले जाते. तसेच परम एकादशीच्या दिवशी गपशप इत्यादी करू नये. कोणीही कोणाशीही गैरवर्तन करू नये. परम एकादशीच्या शुभ दिवशी जर एखादी व्यक्ती तुमच्या दारात काहीतरी मागण्यासाठी आली तर ती नाकारू नका. कदाचित तिच्यात एक व्यक्ती म्हणून स्वतः माता लक्ष्मीची शक्ती असेल. श्री लक्ष्मी नारायण. या दिवशी देवी लक्ष्मी तिच्या घरी जाते आणि जी इतरांची वेदना समजून घेते तिच्या घरी राहते. लक्ष्मी ही भगवान गणेशाची कन्या आहे. ते घराच्या दारापर्यंत देखील येतात. त्यांना रिकाम्या हाताने सोडू नका. मुलींना मिठाई खायला दिली पाहिजे. माता लक्ष्मीला गोड पदार्थ खूप आवडतात. जो कोणी परम एकादशीच्या दिवशी मुलीचा अपमान करेल त्याला श्री लक्ष्मी नारायणजींच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. आणि या दिवशी तुम्ही गंगाजल शिंपडायलाच हवे. घराच्या मुख्य दारावर गंगाजल शिंपडणे आवश्यक आहे, कारण भक्तांना मातेकडे येण्यासाठी हे प्रवेशद्वार आहे. तुमची आई तुमच्या घरी येईल, त्यामुळे राणी मातेचे लाल फुलांनी स्वागत केले पाहिजे. या दिवशी हलक्या लाल आणि पिवळ्या रंगांचे कपडे घालणारी कोणतीही स्त्री नेहमीच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करेल. माता लक्ष्मीला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा लाल वस्तू जास्त आवडतात. धार्मिक शास्त्रांनुसार या दिवशी घराबाहेर कचरा टाकू नका, अन्यथा तुम्ही गरीब व्हाल. दुसऱ्या दिवशी घरातील कचरा बाहेर फेकून द्यावा. एकादशी हा भाविकांसाठी खूप खास दिवस असतो. जर तुम्ही या दिवशी तुळशी मैयाशी संबंधित एखादा विशेष उपाय केला तर तुमच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी नक्कीच येईल. आज आम्ही तुम्हाला या खास उपायाबद्दल सांगणार आहोत. शास्त्रांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की ज्या घरात तुळशीचे झाड आहे त्या घरात लक्ष्मी माता राहते. सुख आणि समृद्धी नेहमीच राहील. परंतु तुळशी मातेशी संबंधित काही गोष्टी आणि नियम आहेत जे जाणून घेणे आणि स्वीकारणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी आनंद, समृद्धी आणि सौभाग्य हवे असेल तर या परम एकादशीला तुळशी मैयाला चुनरी अवश्य अर्पण करा. असे केल्याने तुमच्या जीवनात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची विशेष कृपा दिसून येते. पण लोक अनेकदा अशा चुका करतात ज्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. उदाहरणार्थ, अनेक लोक त्यांच्या घरात तुळशीची रोपे लावतात, पण ती कधीही जाळत नाही. लक्षात ठेवा, तुळशी मातेला चुनरी अर्पण करणे हे एक अतिशय शुभ कार्य आहे. यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आणि भक्तांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की तुळशीजवळ कधीही अशुद्ध किंवा अशुद्ध वस्तू ठेवू नये. ती नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. तसेच तुळशीजवळ कधीही कडू किंवा कडू शब्द बोलू नका, नाहीतर तुळशी मैया रागावते. आता परम एकादशीला कोणत्या विशेष उपाययोजना कराव्यात हे जाणून घ्या. या दिवशी जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तात जागे व्हाल तेव्हा नवीन लाल कापडात एक नाणे गुंडाळा आणि तुळशीच्या रोपात पुरून टाका. यामुळे तुमच्या घरात संपत्ती आणि समृद्धीचे दरवाजे उघडतात आणि हळूहळू गरिबी दूर होण्यास सुरुवात होते. कारण तुळशी मैयाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद संपत्तीच्या रूपात फलद्रूप होतात. याशिवाय या दिवशी तुळशी मातेला थोडे कच्चे दूध अर्पण करा. यामुळे त्यांच्या जीवनात आनंद येतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.